मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। जे खूप भाग्यवान लोक आहेत त्यांनाच हे स्कंद महापुराण ऐकायला मिळतं, ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य जमा आहे। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे स्कंद महापुराण आहे आणि स्कंद महापुराण ऐकल्याने आपल्याला 10,000 कोटी गायी ब्राह्मणाला दान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, काशी यात्रा घर बसल्या आपली होते, 4 धाम यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते, 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रा केल्याचे फळ आपल्याला मिळते। एवढं या स्कंद महापुराणात सांगितलं गेले आहे। घर बसल्या 2 मिनिटं दुपारच्या भरामध्ये जर पुराण आपण ऐकले तर त्याचे पुण्य अधिक होतं। दुपारी झोपू नये, निंदा नासलती दुपारच्या, भर दुपारी जो निंदा नासलती करतं त्याचे अपराध दिवसभरचे जेवढे दिवसभरचे जेवढे तुम्ही पूजापाठ केले आहे तेवढे संपूर्ण नाश होऊन पाप त्याच्यामध्ये आपले जमा होऊन आपल्या कोणत्याच कार्यात आपल्याला यश मिळत नाही। भर दुपारी कधीच कोणाची निंदा नासलती करू नये। भर दुपारच्या भरामध्ये देवाचं नामस्मरण करावे, राम नाम या मंत्राचा जप लिहावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप लिहावा, नाही तर कुठल्याही पुराणांचं श्रवण करावे। भर दुपारी जर कोणत्याही पुराणांचं श्रवण पठन केलं त्याचं पुण्य अधिक वाढतं, असं या स्कंद महापुराणात सांगितलं गेलं आहे। तसेच या स्कंद महापुराणात गणेशाला शम्मी प्रिय का आहे असे ब्रह्मदेवांनी सांगितले आहे। तर स्कंद महापुराणामध्ये गणेशाच्या शम्मीचा महिमा आलेला आहे। जर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। ते शेअर करण्याचं पुण्य पण तुम्हालाच लागेल। तर गणेशाला शम्मी का प्रिय आहे आपण ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ब्रह्मदेव म्हणतात, मी जी गोष्ट सांगणार आहे ती स्वतः श्री गणेशाने प्रियवताला सांगितली होती। एक दिवस गणेशाला शम्मी का आवडते असे पार्वती माताने भगवान शंकराला विचारले। तेव्हा भगवान शिव म्हणाले, पूर्वी प्रियवत नावाचा एक राजा होता। तो धर्मात्मा होता। त्याच्या 2 स्त्रिया होत्या। त्यातल्या एकीचे नाव होते कीर्ती, दुसरीचे नाव होते प्रभा। प्रभेवर राजाचे जास्त प्रेम होते, म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे। काही दिवसांनी प्रभा गरोदर राहिली। तिला सुंदर असा मुलगा झाला। राजाने सर्व संस्कार करून त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले। पुढे त्याचा मुलगा मोठा झाला। त्याने पांचाल देशाच्या राजकन्येशी मोठ्या थाटाने लग्न करून घेतले। प्रियव्रताची मोठी भार्या कीर्ती, मोठी पत्नी प्रियवताची जी पहिली पत्नी होती मोठी भार्या कीर्ती, एके दिवशी कीर्तीला जोरात कीर्ती राजाचे पाय तेलाने चोळण्यासाठी गेली। पहिली पत्नी होती ती राजाजवळ गेली आणि राजाचे पाय चोळण्यासाठी तेलाने पाय चोळायला लागले। त्याने मत्सरसीने त्याने कीर्तीला जोरात लाथ मारली। तेथून ती निघून गेली आणि कीर्तीला तो अपमान सहन झाला नाही की आपल्या नवऱ्याने आपल्याला लाथ मारली जोराने, म्हणून तिला अपमान सहन झाला नाही। ती त्या घरातून निघून गेली। विष पिऊन मरून जावे असे तिला साक्षात वाटत होते। तेवढ्यात ते देवत नावाचे एक पुरोहित आले। त्यांना राणीची अवस्था पाहून फार वाईट वाटले। त्यांनी तिला सर्व काही सांगितले। जी राणी होती तर त्यांनी ते देवत नावाचा जो पुरोहित होता त्याला सर्व काही हकीकत सांगितली। त्याला खूप वाईट वाटले। त्यांनी तिला गणेश उपासण्याचा मार्ग सांगितला। त्याचा तो उपदेश ऐकून तिने मंदार वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी गणेशाची मूर्ती कोरली आणि तिच्यासमोर बसून तिने गणेशाची स्तुती करायला सुरुवात केली आणि गणेशाच्या उपासनेला सुरुवात केली। ओम श्री गजाननाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम सुमुखाय नमः, ओम भालचंद्राय नमः असा कोणत्याही एका नावाचा त्या पुरोहिताने तिला जप करायला लावला। अहोरात्रपर्यंत तू या मंत्राचा जप कर असे सांगितले। कीर्ती राणी भक्तीने, प्रेमभावाने आणि निष्ठेने पूजा अर्चना करीत होती। ज्येष्ठ महिन्यात एक दिवस तिची दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेली, परंतु तिला दुर्वा मिळालाच नाही, म्हणून त्यांनी शम्मीचे पान आणून राणीला दिले। तेव्हा कीर्ती राणीने पण केला। कीर्ती राणीने असा पण केला की जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत मी भोजन करणार नाही।
तिने दासीने आणलेली शम्मीची पाने गणेशाला वाहिली. गणेशाने रात्री स्वप्नात दृष्टांत दिला. स्वप्नात साक्षात गणेशजी त्या राणीच्या स्वप्नामध्ये आले. दृष्टांत दिला, तू शम्मीच्या पानांनी माझी पूजा केलीस, तू तुझ्यावर संतुष्ट झालो आहे, तर मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तू मला शम्मीच्या पानांनी माझी पूजा केलीस तर मी तुझ्यावर खूप संतुष्ट झालो आहे. तुझा पती यानंतर तुझ्यावरच खूप प्रेम करेल. ज्या बायकोंचे पती त्या बायकांवर प्रेम करत नाही त्यांनी भगवान श्री गणेशाला शम्मीचे पान अर्पण करावे. याच्याने त्यांची नवरा बायकोंची प्रेम भावना चांगली मजबूत राहील आणि आपला नवरा आपल्यावरच प्रेम करेल, असे या गणेश पुराणात सांगितलं आहे. तर आजपासून तुझा पती तुझ्यावरच प्रेम करेल, फक्त तुझाच राहील आणि तुला माझी भक्ती करणारा सुंदरसा पुत्र त्या राजापासूनच होईल. ज्या राजाने तुला लाथ मारून हाकलून दिले त्या राजापासूनच तुला एक सुंदरसा मुलगा होईल आणि तो राजा तुझ्यावर खूप प्रेम करेल. जो मला भक्तिभावाने, ज्या काही भावनेने, ज्या काही इच्छा धरून मला शम्मीचं पान अर्पण करेल त्याच्या मी सर्व काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल, असे गणेशाने त्या कीर्तिराणीला सांगितले. आणि गणेशजी अंतर्धान झाले आणि तुला एक सुंदरसा पुत्रसुद्धा होईल, पण तुला श्रीप्रसादन असे नाव ठेवावे लागेल, असे गणेशाने सांगितले. मग विष प्रयोगाने 4थ्या वर्षीच तो गतप्राण होईल. तेव्हा गुत्सुमत ऋषी आपल्या तप सामर्थ्याने त्याला पुन्हा जिवंत करेल. त्याचे पुढील जीवन सुखाचे होईल. प्रभाराणीला थोड्या दिवसातच महारोगाची लागण लागली. जो राजा दुसरी राणीला जो प्रेम करत होता, तिच्याजवळ क्रीडा करत होता, तर आता त्या प्रभाराणीला काय लागली? महारोग झाला तिला. का? कारण की हा दृष्टांत घडून आला. कीर्तिराणीने शम्मीच्या पानाची गणेशाची पूजा केली. गणेशजी कीर्तिराणीवर प्रसन्न झाले आणि तिला सांगितलंच होतं की आता राजा तुझा आजपासून तुझ्यावरच प्रेम करेल आणि त्या राजापासून तुला पुत्र होईल. लगेच थोड्या दिवसातच त्या पहिली राणी, जी दुसरी राणी होती, छोटी राणी, तिला महारोग लागला. त्यामुळे राजाला आता ती राणी प्रभा आवडेनाशी झाली. तो आता कीर्तिकीकडे आकर्षित झाला आणि कीर्तीकडे वळू लागला. हळूहळू तिच्यावर, कीर्तीवरच तो जास्त प्रेम करू लागला. काही दिवसानंतर कीर्तिराणीला आता मुलगा झाला. गणेशाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव कीर्तिराणीने श्रीप्रसादन असेच ठेवले. कीर्तीला पुत्र झाल्याने आता ते प्रभा राणीला, लहान राणीला आता तिच्याबद्दल जलस फील करू लागली, मत्सर करू लागली. कीर्तीचा मुलाचा राज्याभिषेक होणार आहे या कल्पनेने आता त्या प्रभा राणीला जास्तच दुःख वाटायला लागलं. आता श्रीप्रसादन 4 वर्षाचा झाला. तेव्हा प्रभा राणीने काय केलं, जी छोटी राणी होती, आता तो मुलगा 4 वर्षाचा झाला, तर ते 4 वर्षाच्या मुलाच्या खाण्यामध्ये ह्या दुसऱ्या राणीने, म्हणजे लहान राणीने, प्रभा राणीने दही भातामध्ये विष कालवून दिले. तो भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात संपूर्ण विष भिनभिनलं आणि तो गडाबडा लोळू लागला. आता तो डोळे वर त्याने फिरवून दिले, सर्व वैद्यांना बोलवले, पण काही उपयोग होईना. शेवटी त्या मुलाचा अंत झाला. तो मुलगा मरण पावला. पुत्र गेला हे पाहून कीर्तिराणीला, म्हणजेच जी पहिली मोठी राणी होती तिचा मुलगा, जिचा मुलगा होता, त्या कीर्तिराणीला अत्यंत दुःख झाले की आपला मुलाचा अंत झाला. आपल्या मुलाला ती आता हातावर घेऊन ती गावाबाहेर आली. आपल्या मुलाचे प्रेत तिने मांडीवर घेतले आणि शोक करीत ज्या गणेशाला तिने शम्मीची पाने अर्पण केली होती त्या गणेशाच्याच मंदिरात गेली आणि तेथे प्रार्थना करू लागली. त्या वाटेने आता गुत्समद ऋषी चालले होते. त्यांनी तिला पाहिले. त्यांना तिची दया आली. ते म्हणाले, तुला तुझा मुलगा पूर्वीसारखा जिवंत असा हवा असेल तर मी सांगतो तो उपाय कर. त्यावर राणी म्हणाली, महाराज तुम्ही जो उपाय सांगणार तो मी करेल, पण माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा. यावर गुत्समद म्हणाले, राणी मागे तू गणेशाला शम्मीचे पानं अर्पण केली होतीस ना, त्यामुळे तुला जे पुण्य मिळालं आहे ते पुण्य तू तुझ्या पुत्राला दे, म्हणजे तुझा मुलगा परत जिवंत होईल. यावर राणीला खूप आनंद झाला. तिने तात्काळ पुण्य संकल्प घेतला. पुण्य संकल्प सोडून शमी पूजनाचे पुण्य श्रीप्रसादानास दिले आणि तिचा मुलगा झोपेतून जागे व्हावा तसा डोळे चोळीत चोळीत उठला. जो मेलेला मुलगा होता तो जिवंत झाला. डोळे चोळत चोळत उठला आणि जिवंत झाला. हे पाहून त्याला अतिशय आनंद झाले. ज्याला काही कामाची गरज असेल, ज्या इच्छा असतील, कोणी आजारी असेल, जास्त कोणाचे काही कामं होत नसणार, तर आपलं गोत्र बोलावं. तर पूजा कशी करावी गणेशाची? सर्वप्रथम श्री गणेशाची आराधना करावी. आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं, त्याच्यात हळद, कुंकू, तांदूळ टाकावा. डाव्या हातानेच आपल्या हातावर ओंजळीतच
खोल हात करायचा, पाणी त्याच्यातच राहील, पाणी खाली पळणार नाही. आणि कशी प्रार्थना करावी, कसा संकल्प करावा. उजव्या हातात पाणी घ्यावं आणि बोलावं. जसं मी माझ्यावरून उदाहरण देते तुम्हाला. शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ. मी हे पाणी संकल्प घेते आहे, हे गणपती बाप्पा मी संकल्प घेते आहे याच्यासाठी की माझी मुलगी विश्वाची खूप मोठी डॉक्टरीन हो, माझा मुलगा खूप मोठा विश्वाचा बिझनेसमॅन हो, माझे पती खूप मोठे विश्वाचे बिझनेसमॅन हो आणि मी खूप मोठी यूट्यूबर हो. हे गणपती बाप्पा माझ्या ह्या इच्छा पूर्ण कर. असा संकल्प घेऊन हे पाणी हातातलं खाली तामणामध्ये सोडून द्यावं. आणि शमीचं पान मी तुला अगोदरच्या मागच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुला अर्पण केलं होतं, त्याचं पुण्य तू मला वापस दे आणि माझ्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य दे. माझ्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण कर. धनसंपदा भरपूर प्रमाणात करून दे. सर्व काही तुझ्या आशीर्वादाने मुलांना दीर्घ आयुष्य दे. सुख शांती घरात नांदू दे. अशा प्रकारे प्रार्थना करून मी तुला शमीचं पान अर्पण केलं होतं, त्याचं पुण्य तू मला वापस दे आणि ते पुण्य तू माझ्या मुलांना लागू दे. जसा कोणी व्यक्ती जर आजारी असेल तर आपलं नाव घ्या, आपलं गोत्र बोला आणि आपलं पुण्य जे मी शमीच्या पानाचं तुला अर्पण केलं होतं तर अमुक अमुक हा आजारी आहे हे गणपती बाप्पा, तर त्याला त्या आजारपणापासून तू मुक्त कर, दूर कर, त्याचा आजारपणा दूर कर आणि त्यांना चांगलं स्वस्थ कर. दीर्घ आयुष्याची कामना कर. या लग्न जुळत नाहीये, व्यापार प्रमोशन होत नाहीये, तर माझ्या मुलाचं लग्न जुळत नाहीये, हे गणपती बाप्पा शमीचं पान मी तुला अर्पण केलं होतं, तर माझ्या मुलांचं मुलीचं लग्न जुळू दे, व्यापारात लाभ होऊ दे, या प्रमोशन होऊ दे, कोणत्याही कामात अडथळा येतोय तर तो अडथळा दूर कर. माझं घर नाही तर माझं घर स्वतःचं होऊ दे, माझी दुकान नाही तर माझं दुकान स्वतःचं होऊ दे, काम माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो, मुलांना दीर्घ आयुष्य लाभो. अशा प्रकारे या शमीच्या पानाचा खूप महान महिमा आहे आणि शम्मी शम्मी नुसतं म्हटलं तरी बी सर्व पापांच्या 7 जन्मांचे दुःख दारिद्र्य दूर होते. एवढं हे शम्मी अतिशय गणपती बाप्पाला आवडतं. म्हणून या गुत्समद ऋषीने त्या कीर्तिराणीला सांगितलं की तू मागच्या चतुर्थीला या मागच्या वेळेस तू जे शम्मीचं पान गणपती बाप्पाला अर्पण केलं होतं ना, त्याचं तू पुण्य मागून आता तुझ्या मुलाला दे, तर तुझा मुलगा परत पूर्वीसारखा जिवंत होईल. तर कीर्तिराणीने तसंच केले आणि शम्मीचं जे पुण्य होतं त्याने आपल्या मुलाला दिलं. तर आता गुत्समद हा उठून डोळे चोळत चोळत उठून असा उठला की जसं काही झोपेतून बाळ जागी झाला आहे असा उठला. तिचा मुलगा मांडीवरून उठताच बरोबर तिला किती अत्यानंद झाला याची गणतीच करणार नाही. तर त्या कीर्तिराणीने लगेच ऋषीचे पाय धरले आणि म्हटले, महाराज, हे ऋषी महाराज, जर नुसतं एका शम्मीच्या पानाचं एवढं महत्त्व आहे तर त्याचे महात्म्य काय आहे शम्मीचे? जर एक शम्मीचं पान मी गणपती बाप्पाला अर्पण केलेलं आहे त्याचं पुण्य एवढं आहे, तर त्याचे महात्म्य, त्याचा महिमा काय आहे तर ते मला सांगावे. त्यावर गुत्समद ऋषी म्हणाले, ज्या शम्मीचं नुसतं नाव घेतलं तरी बी 7 जन्माच्या पापांचा नाश होतो, तर अशा या शम्मीच्या पानाचा महिमा मी तुला सांगतो. तर तू आता त्याविषयी नारद आणि इंद्र यांचे जे बोलणे झालेले होते तर मी तुला असेच्या असे सांगतो, असे गुत्समद ऋषीने कीर्तिराणीला सांगितले. मग नारद मुनी इंद्र लोकात गेले. ते इंद्राला म्हणाले, वितिहोत्र नगरीत एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. औरस त्याचे नाव. त्याच्या पत्नीचे होते सुमेधा आणि ती सुज्ञ पतिव्रता होती. त्या उभयतांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव ठेवले शम्मिका. एकुलती एक कन्या असल्याने ती मातापित्यांची आवडती होती. दोघंही तिचे खूप लाड करीत. ती 7 वर्षाची झाली आणि तिच्यासाठी वर शोधायचे काम सुरू झाले. धौम्य ऋषीचा मुलगा मंदार हा शौनक ऋषीकडे विद्या अभ्यास करता गेला होता. तर तो अत्यंत तेजपुंज आणि विद्वान असल्याने औरस ऋषींनी आपली कन्या त्याला दिली. मंदार आपल्या पत्नीबरोबर आश्रमात राहू लागला. एक दिवस भुषंडी ऋषी आश्रमात आले. त्याच्या रूपाला मंदार आणि त्याची पत्नी हसली. त्यामुळे त्या रागाच्या भरात ऋषीला खूप राग आला की मंदार आणि त्याची पत्नी आपल्याला हसली. तुम्हाला वृक्ष एवढी प्राप्त होईल पण तुम्हाला पक्षी देखील शिवणार नाहीत, असा शाप त्या भुषंडी ऋषीने दिला आणि ते दोघंही वृक्ष निघून गेले. मंदारचा मंदार वृक्ष झाला. शम्मिकेची जी पत्नी होती तर ती शम्मी झाली. त्या झाडांना खूप काटे असल्यामुळे त्या झाडावर एक सुद्धा पक्षी बसेना. या गोष्टीला 1 महिना होऊन गेला. शौनिक ऋषी आणि मंदार येईना म्हणून काळजीत पडले. यांचा शोध घेण्यासाठी औरस ब्राह्मणाकडे गेले पण तेथेही तो नव्हता. त्यांनी त्या दोघांचा पुष्कळ शोध केला
पण ती दोघे त्यांना कोठेही सापडली नाही. कंटाळून शेवटी शौनिकांनी अंतर्ज्ञानाने ते जाणले. तेव्हा मंदार व सुमेधा वृक्ष झाल्याचे दिसले. हे सर्व भुषंडी ऋषीच्या शापामुळे झाले आहे. हे समजल्यावर शौनिक आणि औरस यांनी 12 वर्ष गणेशाची षडाक्षर मंत्राने उपासना करून त्यांचा उद्धार केला. शौनिक व औरसाच्या तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाला. दशभुजाधारी तेजपुंज रूपाने त्यांना दर्शन दिले. स्तोत्र रचना करून त्यांनी गणेश स्तुती करून केली. आणि तेव्हा श्री गणेश म्हणाले, तुमची काय इच्छा आहे ती सांगा. त्या दोघांनी केलेल्या स्तोत्राला त्यांनी कुजन्मनाशन नाव देऊन त्यांचे जो रोज पठण करेल त्याला विपुल मोठे धनसंपदा वैभव मिळेल असा वर दिला. शौनिक ऋषींनी औरसाने मंदार शमिकेची सर्व हकीकत सांगितली. त्यांना पूर्व अवस्थेत आणावे असा वर मागितला. तेव्हा श्री गणेश म्हणाले, माझा परमभक्त भुषंडीचा श्राप उथा जाणार नाही, पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळापाशी वास करेन. हा वृक्ष साऱ्या त्रिभुवनात पूज्य होईल. जो कोणी मंदार वृक्षाखाली माझ्या म्हणजेच गजाननाची मूर्तीची स्थापना करून शम्मीपत्र दुर्वा वाहून माझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा कामना मी पूर्ण करेन असे म्हणून श्री गणेशाने वर दिला व मंदार वृक्षाखाली त्यांनी त्यांचे वास्तव्य केले. तेव्हापासून त्यांना शम्मी जास्त आवडू लागली गणेशाला. तर सह्याद्री पर्वतावर महाबळेश्वर या ठिकाणी भगवान शंकर वास्तव्याला होते. तेव्हा ब्रह्मदेव आपल्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तेथे आले. शंकराला नमस्कार करून आपल्या येण्याचे कारण भगवान शंकरांना सांगितले. तेव्हा सावित्री घरकाम करत असल्याने फक्त गायत्रीला शेजारी बसवून त्यांनी यज्ञास सुरुवात केली. तेवढ्यात सावित्री तेथे आली. ब्रह्मदेवाने आपल्याशिवाय यज्ञाला सुरुवात केली हे पाहून ती रागावली. मला न घेता तुम्ही यज्ञ आरंभ केला. तुमचा यज्ञ कधीच सफल जाणार नाही, सिद्धीत जाणार नाही. तुम्ही जड व्हाल असा शाप सर्व देवांना तिने दिला. हे ऐकून सर्वजण घाबरले. देवी, जड म्हणजे अचेत, गाढव किंवा मूर्ख असे तसे ना न होता ड आणि ल वर्णाचे ऐक्य म्हणजे जल होतो. तेव्हा सावित्रीने ठीक आहे असे म्हटले. सर्व देव तात्काळ नद्याच्या रूपात दिसू लागले. हे पाहून इंद्रायणी, पार्वती, छाया, लक्ष्मी, देवी स्त्रिया ब्रह्मदेवास म्हणाल्या, सावित्रीचा तुम्ही मान न राखता तुम्ही यज्ञ आरंभ का केला? म्हणून गणेश पूजन सुद्धा तुम्ही केले नाही. म्हणून आमच्या पतींचे जलरूप झाले आहे. आता या संकटातून तुम्ही आम्हाला मुक्त करा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, घाबरू नका. आपण सर्वांच्या कल्याणाकरता श्री गणेशाची उपासना करू. त्यानंतर ब्रह्मदेव स्त्रियांसह कर्नाटक देशात आले. तेथे एका ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी मंदार वृक्षाखाली वक्रतुंडाय हू ओम वक्रतुंडाय हू या गणेशाची स्थापना केली होती. ज्या घरामध्ये ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा जप केला जातो तेथे साक्षात गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. सर्व संकटांचा नाश होतो, ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून ओम वक्रतुंडाय हू या नावाने श्री गणेशाची स्थापना प्रभू श्री रामचंद्रांनी केली होती. त्या ठिकाणी सर्व देवस्त्रियांनी श्री गणेशाची अनेक वर्ष उपासना केली व शेवटी शम्मीपत्रांनी गणेशाची पूजा केली. तेव्हा श्री गणेश प्रसन्न झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. शम्मीपत्राचा महिमा आता गुत्समत ऋषी कीर्तीला पुढे सांगू लागले. श्री गणेश देव स्त्रियांना प्रसन्न झाल्यावर म्हणाला, सावित्रीने देवांना दिलेला शाप व्यर्थ जाणार नाही. यातून एकच मार्ग आहे. मग गुत्समत ऋषी कीर्तीला पुढे सांगू लागले. श्री गणेश देव स्त्रियांना प्रसन्न झाल्यावर म्हणाले, सावित्रीने देवांना दिलेला शाप व्यर्थ जाणार नाही. यातून एकच मार्ग, देवांनी अंशतत्वाने नदीरूप व्हावे. श्री गणेशाच्या शब्दोपचाराबरोबर अंशरूप धारण करून सर्व देव प्रकट झाले. ते गणेशाला म्हणाले, आम्ही तुझे पूजन न करता तसेच देवी सावित्रीचा योग्य मान न राखता यज्ञाला सुरुवात केली. त्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा. असे बोलून सर्व देवांनी श्री गणेशाची शम्मीपत्रांनी पूजा केली. गजानन अंतर्धान पावल्यावर त्या ठिकाणी देवांनी श्री गणेशाची मूर्ती स्थापना केली व तिचे हेरंब असे नाव ठेवले. नंतर ब्रह्मदेवाने त्या स्थळी 12 वर्ष तप केले. इच्छित यज्ञ करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. गुत्समत ऋषी कीर्तीस पुढे म्हणाले, जो कोणी हे शम्मी महात्मे भक्तिभावाने श्रवण करेल, वाचेल या कोणाला शेअर करेल या सांगेल, त्याची सर्व संकटे दूर होऊन त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. मग दुरासदाची तपश्चर्या. मग गुत्समताला कीर्ती म्हणाली, हे ऋषीवर्य, माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला बोलता येत नाही, परंतु त्याला सहज म्हणता येईल असा गजानन मंत्र त्याला सांगा. त्यावर गुत्समत म्हणाले, गजाननाचा महिमा अतर्क आहे. त्याचे 4 अक्षरांनी युक्त गजानन असे नाव असल्याने हेच जगाचे आदिकरण आहे. ओम श्री गजाननाय नमः.
ओम श्री गजाननाय नमः. 4 अक्षरांयुक्त गजानन असे नाव असल्याने हे जगाचे सर्व कल्याणकारक आहे. गजाननाचे दुसरे नाव ढुंडीराज आहे. ओम ढुंडीराजाय नमः असा या मंत्राचा सुद्धा जप केला तरी सुद्धा सर्व इच्छा सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. ढुंडीराजाय नमः या मंत्राचा जप केल्याने सुद्धा जगाचे कल्याण होईल. मग नंतर हे नाव त्याला का प्राप्त झाले ढुंडीराज, त्यांची कार्तिकेने जी कथा सांगितली तीच मी आता तुम्हाला सांगते. पूर्वी कश्यपाला विष्णूंनी सर्व सृष्टी उत्पन्न करण्याचे काम दिले असता त्याने आपल्या तपसामर्थ्याने 4 प्रकारची जीवसृष्टी निर्माण केली. 21 लक्ष अंडज, 21 लक्ष स्वदेज, 21 लक्ष उद्भिज आणि 21 लक्ष जारज अशा प्रकारच्या मिळून 84 योनी निर्माण केल्यानंतर दीन, दुर्बल आणि अपंग लोकांच्या कल्याणासाठी देवांनी व ऋषींनी मिळून अनेक पवित्र तीर्थ निर्माण केली. त्या क्षेत्रात अशा लोकांना तात्काळ मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराचे वाराणसी क्षेत्र स्थापन केले. प्रलयकाली वाराणसीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर तिला आपल्या त्रिशूलावर धारण करीत असतो. पूर्वी दुरासद या नावाचा एक राक्षस होऊन गेला. तो भस्मासुराचा पुत्र होता. त्याने शुक्राचार्यापासून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन एका अंगठ्यावर उभा राहून 1000 वर्षपर्यंत शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न होऊन वर माग असे म्हणाले. दुरासदाने त्याची स्तुती करून वर मागितला. मला 4 योनीतील कोणताही प्राणी किंवा देव, दानव, यक्ष, राक्षस वगैरेच्या हातून मृत्यू येऊ नये. त्याप्रमाणे शंकरांनी त्याला एका शक्तीशिवाय तुला कोणापासून मृत्यू येणार नाही असा वर दिला. मग गुत्समत सांगतात, शंकराचा वर प्राप्त झाल्यावर दुरासद मंदोमंत झाला व त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली. नंतर तो सर्व लोक जिंकायला केला. तेव्हा इंद्र त्याच्याबरोबर युद्ध न करता भीतीने पळून गेला व एका गुहेत लपला. विष्णूसुद्धा स्वर्ग सोडून क्षीरसागरात जाऊन राहिला. ती स्थिती भगवान शंकराची झाली. त्याने कैलास सोडून काशीवास पत्करला. अशा प्रकारे त्रिभुवन जिंकून तो दुरासद मुकुंदपूर नावाच्या नगरीत राहू लागला. त्याच मुकुंदपुरात पूर्वी भस्मासूर नावाचा दैत्य राहत होता. शंकराने प्रसन्न होऊन त्याला असा वर दिला, तू ज्याच्या मस्तकी हात ठेवशील तिथल्या तिथे त्याचे भस्म होईल. हा वर मिळताच त्याचा प्रत्यय घेण्यासाठी शंकराच्या मस्तकी भस्मासूर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागताच भीतीने शंकर पळत विष्णूकडे गेले. सर्व वृत्तांत ऐकून विष्णूने मोहिनीचे रूप घेतले आणि भस्मासुरासमोर आला. मोहिनीचे ते रूप पाहून तो दैत्य तिच्यावर भाळला. माझी पत्नी होशील का असे तिला विचारले. मोहिनी म्हणाली, तू जर मी म्हणेल तसा वागणार असशील तर मी तुझी पत्नी होण्यास तयार आहे. या गोष्टीला भस्मासुराने संमती दर्शवली. तेव्हा मोहिनीने नृत्याला सुरुवात केली. तिच्याबरोबर तो राक्षसही नाचू लागला. नाचता नाचता मोहिनीने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा भस्मासुराने आपला हात आपल्या डोक्यावर नेला. त्याबरोबर त्याचे भस्म झाले. सर्व त्रिभुवन जिंकून झाल्यावर दुरासद आपल्या प्रधानास म्हणाला, मी सर्व त्रिभुवन जिंकले, परंतु अजूनही 10वे खंड म्हणजे काशी अजून जिंकायची बाकी आहे. त्या ठिकाणी अनेक देवांसह शंकराचे वास्तव्य आहे आणि काशी जिंकल्याशिवाय माझ्या पराक्रमाचे सार्थ होणार नाही. असे म्हणून तो तात्काळ आपल्या विमानात बसून काशीच गेला. तेव्हा सर्व लोकात मोठा आकार होऊन यज्ञयाग वगैरे धार्मिक कार्य बंद पडली. सर्व देव आणि ऋषी मिळून केदार क्षेत्री ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, दुरासदाला शंकराने अनेक वर दिले असल्याने त्याचा कोणाच्याही हातून वध व्हायचा नाही. शंकराने जर पार्वतीच्या पोटी जन्म घेतला तर तो त्याचा नाश करेल. त्यावर सर्व देवांनी ऋषींनी भवानीची स्तुती करून गजाननाची स्तुती केली. तेव्हा आकाशवाणी झाली, घाबरू नका, मी दुरासदाच्या नाशाची तयारीत आहे. ही वार्ता देवांनी पार्वतीला सांगितली. त्यावेळी पार्वती म्हणाली, बरं ठीक आहे, दुरासदाला मृत्यू येईल यात काहीच शंका नाही. असे बोलून तिने आपला राग प्रकट केला. तेव्हा तिच्या श्वासोश्वासाबरोबर नेत्रातून अत्यंत तेजस्वी अशा अग्निज्वाला बाहेर पडू लागल्या. त्या ज्वालांमध्ये देवांना अंतर्ज्ञानाने 2 दंतांसह शुंड दंडाने युक्त व वस्त्र अलंकार मंडित अशी विनायकाची मूर्ती दिसली. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला. त्यांनी त्यांचे नाव वक्रतुंडाय असे ठेवले. ओम वक्रतुंडाय नमः, ओम वक्रतुंडाय नमः अशा नावाचा सुद्धा 108 वेळा घरात जप करू शकता. कोणत्याही गजाननाच्या कोणत्याही एका नावाचा जप केला तरी भगवान श्री गणेश प्रसन्नच होतात.
असे स्वतः भगवान शंकरांनी सांगितले आहे. म्हणून वक्रतुंडाय नमः असे नाव प्राप्त झाले. विनायकाची मूर्ती दिसली तेव्हा सर्व देवांना काय खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांचे नाव वक्रतुंड असे ठेवले. मग गजाननाने सर्वांना धीर दिला. नंतर सिंहावर आरूढ होऊन प्रचंड तीक्ष्ण अशी शस्त्रे हातात घेऊन दुरासदाबरोबर युद्धासाठी आला. समोर दैत्यांचे प्रचंड सैन्य पाहून त्याने एक भयानक गर्जना केली आणि आपल्या हातातील परशु दुरासदावर फेकला. परंतु दुरासदाला यत्किंचितही इजा झाली नाही. मग त्या उभयतांचे बऱ्याच वेळ शस्त्रयुद्ध चालू होते. दैत्यांचा पराभव होऊ लागला. पाहून हातातील परशु जमिनीवर फेकून तो मल्लयुद्धात सिद्ध झाला. गजाननाही आपले शस्त्रे खाली ठेवले आणि आपले शरीर महाकाय करून तो त्या राक्षसांशी मल्लयुद्ध करू लागला. शेवटी गजाननाने त्याच्या तोंडावर जोरात एक मुष्टिप्रहार केला. त्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्तांची नदी वाहू लागली. दुरासद मूर्छित होऊन खाली पडला. 2 घटकांनी तो सावध झाला. सायंकाळ झाली असल्याने तो युद्धभूमीवरून आपल्या शिबिराकडे परतला. वक्रतुंडाच्या पराक्रमाने हतबल झाल्यावर दुसऱ्या दिवशी तो दुरासद दैत्य अग्निशस्त्रांनी गजाननाशी युद्ध करण्यास रणभूमीवर आला. त्याने आल्याबरोबर शंकराचे स्मरण करून एका बाणावर अग्निशस्त्राची योजना करून तो बाण देवसैन्यावर टाकला. तेव्हा गजाननाने एका बाणावर पर्जन्यशस्त्राची योजना करून तो बाण अग्निबाणावर सोडला. तेव्हा हत्तीच्या सोंडेप्रमाणे पाण्याच्या धारा पडू लागल्या. सर्व ठिकाणी पेटलेला अग्नी शांत झाला. अशा पद्धतीने बराच वेळ युद्ध झाल्यावर दुरासदास भूक लागली आहे, तेव्हा मी भोजन करून येतो. तोपर्यंत तू या गजाननाशी युद्ध कर. हे ऐकून त्याचे सेनापती गणेशाशी युद्ध करू लागले. तेव्हा 56 गजानन निर्माण झाले. त्यांनी नुसता हुंकार दिल्यावर त्याचे सर्व सैन्य पळाले. कित्येक मरण पावले. तेवढ्यात दुरासद तेथे आला. त्याने सेनापतीसह आपल्या सैन्याची झालेली दुर्दशा पाहिली. तेव्हा त्याला शंकराच्या वराची आठवण झाली. शक्तीपासून ज्याची उत्पत्ती झाली असा कोणी एक तुझा पराभव करेल. हे शंकराचे बोल त्याच्या स्मरणात आले. इतक्यात गजाननाने आपले विराट स्वरूप प्रकट केले व त्याची शेंडी धरली. एक पाय काशी नगरात तर दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून गजानन त्याला म्हणाला, अरे दुष्टा, शंकराच्या वरामुळे तुला मृत्यू येणार नाही हे मला माहीत आहे. तेव्हा तू पर्वताचे रूप घेऊन या नगरासमेत पडून राहा व नगराचे तू रक्षण कर. त्यावर तो दुरासद दैत्य म्हणाला, तू जर सदोसदी माझ्यावर असाच पाय ठेवून उभा राहशील तर मी आनंदाने असाच पडून राहील. त्याची ही विनंती गजाननाने मान्य केली. दुरासद अजूनही त्या पर्वतावर पडून राहिलेला आहे असे गुजसम्मत सांगतात. गणपतीने दुरासदाला नष्ट केल्यावर सर्व देवांनी त्यांची स्तुती केली. देवा, 4 वर्ण 4 योन्यांमध्ये उत्पन्न झालेले जीव तुझ्यातच आश्रयाने राहतात. नित्यकर्मामध्ये जे तुझे ध्यान करतात ते तुझा शोध करीत असतात. ढुंडी या धातूचा अर्थ शोध करणे असा आहे. राज या शब्दाचा युक्त अशा ढुंडी या शब्दाने तुझी प्रसिद्धी होईल. तुला लोक सर्वजण गणेशाला ढुंडी राज असे म्हणतील. जो कोणी तुझ्या ढुंडीराज या नावाचा स्मरण करेल, जप करेल, कोणाला सांगेल तर त्याचे कल्याणच होतील आणि तुझ्या ढुंडीराज या पूजनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षचारी पुरुषार्थ लाभतील. अशा या गजाननाची स्तुती करून आम्ही मंदार पुष्पांनी व शमीपत्रांनी त्यांची पूजा केली. आमचे पूजेचे ग्रहण करून आपले 56 विभूतीसह गजाननाचे वाराणसीमध्ये आता वास्तव्य झाले. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये वाराणसी दिवोदासाला कशी पुण्याई होती आणि काशी क्षेत्र भगवान शंकराजवळ नव्हते पण काशी क्षेत्र दिवोदासाला मिळालेले होते. तर दिवोदास आता काशी सोडून कशी शंकराला काशी देईल हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हे शमीपत्राचा महिमा आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जय श्री गणेशा, जय श्री महाकाल.